पोहोचायचं नाही सांगता येणार, कारण शेवटी समाज रस्त्यात उभा आहे आणि ज्या समाजासाठी आपण करतो त्यांना डावलून जाणं पुढं बरोबर नाही. त्यामुळं ते जाण्याचं नाही सांगू शकणार. पण आता जवळपास 10-10:30 वाजत आले. आम्ही काही 1-1.5 घंटा चालणार आहेत फक्त दरदिवसच्या नियमाप्रमाणे आणि गाड्यात बसून आमचा जो ठरलेला मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही लोणावळ्याकडे जाणार आहे. तुम्ही येत आहे त्याला बऱ्यापैकी तुम्हाला प्रतिसाद मोठ्या प्रमाणावरती मिळतोय. सरकारने त्याची दखल घेतली. काल एक समिती येऊन गेली तुमच्याकडे, त्या समितीबरोबर झालेली चर्चा फिसकटली आहे. तुम्ही आता आणखी तुमच्याशी डायलॉग सुरू आहे का सरकारचा? कोणी संपर्क केला आहे आणि नेमकं आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमच्याशी चर्चा करतोय कोण? नाही, फिसकटले कुठे ते आलेच नाही. फिसकटाच कसं नाही, गेले आणखीन आलेच नाही. ते गेले तर आणखीन आलेच नाही सांगता येत. येऊ शकतात. ते येणार होते, आले नाहीत. येतील, आज येतील, नाही उद्या येतील. सचिवालयातून कुणाचा संपर्क झालाय का? मंत्री स्तरावर कुणाचा संपर्क झालाय का? तुमच्या जाण्याच्या नियोजनाबद्दल तुम्हाला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत का? मुंबईमध्ये जमावबंदी लागू आहे तर तुम्ही येऊ नका किंवा विनंतीवजा कुठलीही चर्चा शासन म्हणून तुमच्यासोबत आतापर्यंत झाली आहे का? झालीच नाही? नाही, झाली नाही. आणि जमावबंदी ही एवढ्या मोठ्या शहरात कायमस्वरूपीच लावली जातेच, परंतु लोकशाही मार्गानं एखादी मागणी करताना तो संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही आमरण उपोषण करायला चाललो. त्यामुळं त्यांनी दुसऱ्या कारणासाठी 144 लागू केला असं आणि त्या शहरात कंपल्सरी तो 8-4 दिवसाला लावलाच जातो. आमच्यासाठी लावला आहे असं आम्ही अंगावर घेण्याची काही गरज नाही. वाहनांना बंदी करण्यात आली, वाहनांना पण बंदी करण्यात आली. मुंबईमध्ये वाहनांना नो एंट्री अशा प्रकारचं सांगण्यात आलं. सगळ्या वाहनाला मुंबईतल्या या वाहनं आहेत आपल्यासोबत? आमचे एकटेच आहेत. जी काय जड वाहनं करायची सगळ्याच करावं लागेल. मुंबईत आहेत तेवढे बी. आम्ही कशाने जायचं मग? विशेष अधिवेशन बोलवत आहेत असं सांगितलं जाते. मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. मागासवर्ग आयोगाकडून हे सगळं सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण झालं की तातडीनं विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा कायदा करणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्हाला हे कन्वे झालंय का? माध्यमांमधून बातम्या सुरू झाल्या. जर असं असेल तर तुमची पुढची भूमिका काय आहे की तुम्ही मुंबईला जाण्यावरती ठाम आहात? 54 लाख नोंदी मिळालेल्या आहेत ओबीसी आरक्षणातल्या मराठ्यांच्या. ते प्रमाणपत्र आम्हाला वाटप वितरित केलेले पाहिजेत. त्याच्या परिवाराला पण वाटप केलेले पाहिजेत. आणि जो सगळ्या सोयऱ्यांचा गणगोता ते सगळ्या सोयऱ्यांचा शब्द त्यात ॲड केला आहे, त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यासाठी, म्हणजे ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी त्याची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घेतली तर आम्ही पहिल्यापासूनच सांगतो आम्हाला मुंबई जायची हौस नाही आहे. आणि ते जर घेतलं तर आम्हाला काही अडचण असण्याचं कारण नाही. जरांगे पाटील काय केली एकदा समोर येऊन सांग म्हणा. नवीन मागणी कोणची केली आणि आमचा हेका फेका नाही आहे. आमचा सगळ्या सोयऱ्यांचा शब्द जजनी घेतलेला आहे. जे ज्यांना कायद्याचा अभ्यास न्याय देतात न्याय मंदिरात सगळ्यांना, त्या जजनं 2 न्यायाधीशांनी तो शब्द घेतलेला, आम्ही नाही दिलेला. जरांगे पाटील येत आहेत, त्यांच्यासोबत लाखो लोक आहेत आणि याचा परिणाम कदाचित वेगळा असू शकतो. याची जाणीव असून देखील सरकार कुठं तुमच्याकडे किंवा या समाजाकडे दुर्लक्ष करते का? तीच तर एक आता आम्हाला एक प्रकार वाटतोय की इतका मोठा समुदाय येतो आणि त्यांनीच दिलेल्या शब्दावरती आम्ही बोलतोय आणि ते नेमकं त्यांनी दिलेल्या शब्दावरच काम करत नाही आहेत. बघूयात आता मुंबईत गेले. 2 दिवसापूर्वी अजित पवार असं म्हणाले की इतक्याच तारखेला द्या, असा हेका चालत नाही, थोडा वेळ द्यावा लागतो. तुम्हाला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले, मात्र जरांगे काही ऐकण्याच्या मनस्थितीने असं अप्रत्यक्षपणे म्हणाले. ते तर असं का करताय तुम्ही? सरकारला वेळ का देत नाहीये? अधिवेशन घेऊन आम्ही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं सरकार म्हणतंय, परंतु तुम्ही वेळ देत नाही असं सरकारचं म्हणणं आहे. 7 महिने वेळ दिला, आणखीन किती द्यायचा असतो? याच्यापेक्षा महाराष्ट्रात जर कोणी एखाद्या आंदोलकाने वेळ दिलेला असला तर एखादा मला दाखवा. मुख्यमंत्र्यांनी हेही म्हटले की सर्टिफिकेट्स वाटायला सुरुवात केलेली आहे, परंतु आंदोलनकर्त्यांनी पण आवाहन करावं लोकांना की त्यांनी त्यांची कागदपत्र घ्यावी, तिथे जाऊन त्यांनी नोंदी बघाव्यात. तुम्ही लोकांना काही आवाहन कराल का की ज्यांच्या नोंदी सापडल्या किंवा कागदपत्र मिळतात त्यांनी तिथे जाऊन अर्ज करावेत, ते जाऊन बघावेत? असं उलटं नसतं. ज्या गोष्टी सरकारला माहिती झाल्या त्या लोकांपर्यंत पोहोचायच्या असतात. जसं की एखादा जर डांबरी टाकला त्यांनी तर जाहिरात देऊन सांगतात आम्ही ही डांबरी केली ना आम्हाला मतदान करा. तसं गावात तुम्हाला सापडलेल्या 54 लाख नोंदी ह्या ग्रामपंचायतला चिटकावं लागतात. तेव्हा लोकांना माहीत होतं मग नोंद सापडली. ती मोडी लिपी वाचता येते का गोरगरीब लोकाला? हे सरकारचं काम आहे, त्यांना ते करावं लागतं. अर्ज द्यायला लोक तयार आहेत. काल विभागीय आयुक्त आणि कलेक्टर आले होते औरंगाबादचे, तर तुम्ही नेमक्या कोणत्या दुरुस्त्या त्यांना सांगितलेल्या आहेत आणि नेमकी काय चर्चा झाली? दुरुस्त्या नाही, हेच आता जे सांगितलं तेच. 54 लाख नोंदी तुम्ही सापडल्यात, तुम्ही घोषणा केली, ते प्रमाणपत्र वितरित का केले नाहीत
हे आमचं म्हणणं होतं आणि त्या परिवारांना त्यांच्या नातेवाईकांना का प्रमाणपत्र त्याचा लाभ दिला नाही. आणि तुम्ही जो शब्द घेतला होता उपोषण सोडताना 7 मंत्री सचिव होते, कलेक्टर होते, विभागीय आयुक्त होते, मंत्री होते, आमदार होते, त्याच्या जजेस होते, गायकवाड कमिशनचे अध्यक्ष पण होते. म्हणजे जे कायदाच बनवते असं शिष्टमंडळ इतकं ताकदीचं त्यांचं तज्ज्ञ आलं होतं. त्यांनी घेतलेला सगळ्या सोयऱ्यांचा शब्दाचा वट हुकूम काढा हे म्हणणं आहे आमचं.